चला 4 गणित झालेत ना. 5वं गणित लिहा. इलेक्ट्रोस्टॅटिक मधलं 5वं गणित लिहा. The charge per unit area, the charge per unit area of a large flat sheet of a large flat sheet SHEET of a large flat sheet of charge the charge per unit area of a large flat sheet of charge is 3 microcoulomb per meter square. 3 microcoulomb per meter square. Full stop. Calculate the electric field intensity. Calculate the electric field intensity at a point just near the surface. At a point just near the surface of the sheet. Just near the surface of the sheet, comma, measured from its midpoint. Measured from its midpoint. अतिशय सिंपल गणित आहे. 2 मार्काचं गणित आहे. बघा काय दिलंय. चार्ज पर युनिट एरिया. चार्ज पर युनिट एरिया म्हणजे चार्ज डेन्सिटी आहे. सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणतो आपण त्याला. सिग्मा ऍक्सिडेंट दाखवतो. ती किती दिलेली आहे आपल्याला? 3 मायक्रोकुलोम पर मीटर स्क्वेअर. नाही चालत मायक्रोकुलोम मध्ये. मायक्रोकुलोमचं कुलोम करायचं आहे मला. युनिट मोठं करताय. युनिट मोठं करताय म्हणजे संख्या लहान करायची. म्हणजे 10⁻⁻6 घ्यायची. मायनस घ्यायची. ओके. पुढे काय म्हटलंय? कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट ए पॉइंट जस्ट नियर द सरफेस. म्हणजे हा लार्ज शीट असते. असं इन्फानाइट लार्ज शीट असू द्या, तर त्याच्यापासून जस्ट त्याच्या आउटसाइड एखादा पॉइंट असेल तर तिथल्या इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आपण तयार केलेला आहे. सिग्मा अपॉन ट्वाइस इप्सिलॉन 0. बास. इतका सिंपल फॉर्म्युला. ओके. हा, तर आपल्याला तिथली इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढायची. इंटेन्सिटीसाठी ई अक्षर वापरतो. जे काढायचं आहे आपल्याला. पुढे काय दिलंय बघा. मेजर्ड फ्रॉम इट्स मिड पॉइंट. या मिड पॉइंट पासून ते मोजलेलं आहे वगैरे वगैरे हे दिलेलं आहे आपल्याला. आणि या इप्सिलॉन 0 ची किंमत पण लिहून घ्या गणितात. इप्सिलॉन 0 ची किंमत असते 8.85 × 10⁻12. इप्सिलॉन 0 असतो 8.85 × 10⁻12. काल याचं युनिट झालं होतं बघा. शिकवलं होतं. काय अंतर आहे? कुलोम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. कुलोम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. ओके. युनिट माहित पाहिजे तुम्हाला किंवा तयार करता आली पाहिजे पटकन. हा, पहा किती सोपं आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. हा, तुम्ही लक्ष द्या अगोदर. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी outside a charged sheet is given by. हा, काय असतो फॉर्म्युला? E = सिग्मा अपॉन ट्वाइस इप्सिलॉन 0. हा सिंपल फॉर्म्युला आहे. किमती ठेवतोय मी. E = सिग्मा आहे 3 × 10⁻⁻6. 2 ला 2 आणि इप्सिलॉन 0 ची किंमत आहे 8.85. 8.85 10⁻12. दोन जे करतो तोपर्यंत आपल्याला हे करता येईल. काय? 10 एकत्र करता येईल.
10⁻⁶ आहे, हा -12 वर गेला +12 झाला, तोपर्यंत 2×5 = 10, हातच्याला 1, दॅट इज 16 आणि 17 7 हातच्याला 1, दॅट इज 16 आणि 17. पॉईंट नंतर 2 घरात 2 घरं दिली. ओके, म्हणजेच किती झालं बघा बघते, 3 × 10⁻6 झालं, डिवायडेड बाय 17.7. मग लॉग मी करावं लागेल. हा, लॉग ऑफ 3 × 10⁻6 सह घेऊ का? 10⁻6 सह जर घेतलं तर कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते एका नंतर पॉईंट असतात. ओके, आणि 30 चा लॉग बघायचा, जरा सांगा. 47 71 आहे का मला? 47 71. पुढे 17चा 7 मध्ये कॅरेक्टरिस्टिक 18. 17चा 7 मध्ये किती? 2480 वजा बाकी आहे. 1 मधनं 0 गेला, 1 आला, 7 मधनं 8 गेले, 17 8 गेले, 9 आले, हातच्या 1 गेला, 7 मधनं 4 गेले, 2 आले, हातच्या नाही गेला, आता 4 मधनं 2 गेले, 2 आले, 7 नाही गेला, 5 आलं. अँटी लॉग 22 चा 9 1 मध्ये 1694. 5 कॅरेक्टरिस्टिक आहे म्हणजे एका नंतर पॉईंट द्यायचा, सरळ 10⁻, जेवढी कॅरेक्टरिस्टिक आहे तेवढं प्रामाणिकपणे लिहायचं, म्हणजे प्लस पाहिजे. म्हणजेच इलेक्ट्रिक इंटेन्सिटी त्या पॉइंटची, हा शीटच्या बाहेर असणाऱ्या पॉइंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी 1.694 × 10⁵. काय रे युनिट असते इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं? इट इज द फोर्स पर युनिट चार्ज, न्यूटन पर कुलम. त्यासाठी कायम डोक्यात पाहिजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे फोर्स पर युनिट चार्ज. युनिट लगेच येतो. चला लिहा. चला नेक्स्ट झाले का बघा, शब्दात उत्तर लिहा शेवटी व्यवस्थित. 6वं गणित घ्या. पोटेंशियल at a point A. Potential at a point capital A. Point चं नाव capital A. Potential at a point A in space is given as 4 × 10⁵ volt. 4 × 10⁵ volt. Roman 1, find the work done. In bringing a charge of 3 microcoulomb. In bringing a charge of 3 microcoulomb from infinity to the point A. From infinity to the point A. पुढे रोमन 2, does the answer depend on the path? Does the answer depend on the path along which the charge is brought? Question mark. पहा काय दिले इथं. ऑलरेडी एक फील्ड आहे, समजा कुठनं कसं तयार झालं माहित नाही. तिथे ए नावाचं एक पॉइंट आहे आणि तिथलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल दिलेलं आहे आपल्याला, काय असेल ते दिलंय. तर एक चार्ज आहे आपल्याकडे, तो चार्ज पण दिला आहे. समजा हा चार्ज Q0 आहे, हा चार्ज इन्फिनिटी पासून इथपर्यंत आणायचा आहे. तर त्यासाठी किती वर्क डन लागेल हे विचारलं. तर जस्ट इलेक्ट्रिक पोटेन्शियलची डेफिनेशन आठवायची. मगाशी
इलेक्ट्रिक इंटेन्सिटी डेफिनेशन सांगितली, इट इज द फोर्स पर युनिट चार्ज. तसं इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे इट इज द वर्क डन पर युनिट चार्ज आहे. बस इतकं सोपं आहे. मग पोटेन्शियल म्हणजे काय आहे, एक युनिट चार्ज इन्फिनिटी पासून तिथपर्यंत आणायला लागणार वर्क डन. म्हणजे व्ही म्हणजे काय आहे, एक युनिट चार्ज जर इन्फिनिटी पासून इथपर्यंत आला तर तेवढं वर्क डन करावं लागतं. मग 2 युनिट चार्जला त्याच्या दुप्पट, 10 युनिटला त्याच्या 10 पट, क्यू एवढ्या चार्जला त्याच्या क्यू पट. म्हणजे वर्क डन जर काढायचं असेल तर तुम्हाला चार्ज आणि पोटेन्शियल यांचा गुणाकार करावा लागतो. चार्ज आणि पोटेन्शियल यांचा गुणाकार केल्याने वर्क डन येतं. बस इतकं सिंपल आहे. ओके, फक्त बेसिक डेफिनेशन माहित पाहिजे. बरं, हा चार्ज इन्फिनिटी पासून इथपर्यंत आणत असताना कुठल्याही पाथने आणला, सरळ स्ट्रेट लाईनने आणला, असा आणला, असा 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 करत आणला, काय फरक पडतो का वर्क डन मध्ये? नाही. सांगितलं होतं ह्याच्या अगोदर तो शिकवताना पण मी, कारण हे वर्क डन पाथवर इंडिपेंडेंट आहे. इनिशियल पोझिशन काय आहे, फायनल पोझिशन काय आहे, फक्त ह्याच्यावर अवलंबून आहे, पाथवर अवलंबून नाही. ओके, म्हणून ते कुठल्याही पाथने आलं तर त्याच्यात काही फरक पडणार नाही. असं इतकं सिंपल गणित आहे. गिव्हन क्वांटिटीची लिस्ट करतोय आता मी. काय काय दिले बघा. तर पोटेन्शियल ऍट पॉइंट ए या ठिकाणचं पोटेन्शियल असं दाखवू आपण. किती दिले ते? 4 × 10⁵. 4 × 10⁵ व्होल्ट दिले. ओके, पुढं फाइंड द वर्क डन इन ब्रिंगिंग ए चार्ज ऑफ 3 मायक्रोकुलम. हा, पहिला रोमन आकडावा चार्ज किती आहे, चार्जला आपण क्यू मानू किंवा क्यू0 मानू. किती चार्ज आहे? 3 मायक्रोकुलम. नाही चालणार मायक्रोकुलम मध्ये, मायक्रोकुलमचं कुलम करताना 10⁻⁻6 ने बोलायचं, भरपूर वेळा सांगितलं आपण. ओके, इन्फिनिटी टू पॉइंट ए. वर्क डन काढायचं ए या पॉइंटला आणत असतात. असं लिहिलंय पुस्तकाने, तिथे इन्फिनिटी लिहिले. कुठनं आणला त्यापेक्षा कुठं आणला, ए या ठिकाणी आणला असं लिहू आपण. ओके, पुस्तकात डब्ल्यू इन्फिनिटी लिहिले. पुढं डज द वर्क डिपेंड ऑन पाथ अलॉंग विच द चार्ज इज ब्रॉट. असा दुसरा आकडा दिला आहे. ओके, दुसऱ्या आकड्यात काय विचारले, तर पाथ डिपेंडेंट आहे का. डज द वर्क डिपेंड ऑन पाथ. डज द वर्क डिपेंड ऑन पाथ. तर हे पण आपल्याला चर्चा करायची नाही. हे काय पाथवर डिपेंड नाही आहे असं उत्तर आहे. ठीक आहे, इथनं सोडवतोय मी. वी हॅव हा पोटेन्शियल ए या ठिकाणी आणायचं असेल तर चार्ज गुणिले ए या ठिकाणचं पोटेन्शियल, सॉरी वर्क डन जर ए या ठिकाणी एखादा चार्ज आणायचा असेल तर तिथलं पोटेन्शियल आणि तो चार्ज किती आणलाय त्याचा गुणाकार आहे. बस इतकं सिंपल आहे. आणि मग डब्ल्यू ए हा किती चार्ज आहे, 3 × 10⁻⁻6. 3 × 10⁻⁻6 आणि पोटेन्शियल आहे 4 × 10⁵. ओके, therefore WA = 4×12 आलं. 10⁻⁻6 +5 म्हणजे -1 आलं. -1 म्हणजे एक जर इकडे सरकवायचं असतं म्हणजे 1.2. आणि वर्क डन आहे त्याचा सिस्टीम मध्ये जूल मध्ये येतं. हा झाला पहिला आकडा. ओके, हा दुसऱ्या आकड्यात काय येईल, तर वर्क डन इज इंडिपेंडेंट ऑफ पाथ. बरोबर आहे. हा, वर्क डन इज इंडिपेंडेंट ऑफ पाथ. Therefore, डज द वर्क डिपेंड ऑन पाथ असं म्हटलंय. तर इथं उत्तर काय दिलं पाहिजे, नो असं पहिलं उत्तर दिलं पाहिजे. नो वर्क इज इंडिपेंडेंट ऑफ पाथ. ओके, चला लिहा. झालं सगळ्यांचं 7वं गणित लिहा. इफ 120 joule of work is done, if 120 joule of work is done in carrying a charge of 6 coulomb, charge of 6 coulomb
a place where the potential is 10 volt, to another place where the potential is V, where the potential is V, comma, find V. काय दिले बघा, इफ 120 जूल ऑफ वर्क इज डन. बघा जरा, इथं ए नावाचं एक पॉइंट आहे, इथं बी नावाचं एक पॉइंट आहे. तर काय म्हटलंय, 120 जूल वर्क इज डन इन कॅरिंग a charge of 6 coulomb from a place where potential is 10 volt. 10 व्होल्ट पोटेन्शियल आहे, VA म्हणू आपण त्याला. तर 10 व्होल्ट पोटेन्शियल आहे, त्या प्लेस पासून दुसऱ्या एका प्लेसला मला एक किती कुलोम चार्ज आणायचा आहे, 6 कुलोम एवढा चार्ज आणायचा आहे. तर इथून इथपर्यंत आणायचा आहे, जिथलं पोटेन्शियल VA म्हणजे VB या ठिकाणचं पोटेन्शियल V दिले, आणि एक पहिला पॉइंट मी ए मानला तर तिथलं पोटेन्शियल 10 व्होल्ट दिले, दुसरा पॉइंटला मी बी मानला तर तिथलं पोटेन्शियल व्ही दिले. तर इथून इथं चार्ज 6 कुलोम होत असताना एवढं वर्क डन झाले, किती, 120 एवढं वर्क डन झाले. म्हणजे वर्क डन इन ब्रिंगिंग ए चार्ज फ्रॉम ए टू बी किती दिले, 120 जूल दिले. तर आपल्याला व्ही ए या ठिकाणचं पोटेन्शियल पण दिले, ए या ठिकाणचं पोटेन्शियल दिले 10 व्होल्ट, आणि बी या ठिकाणचं पोटेन्शियल व्ही दिले, जे काढायचं. बस एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जर चार्ज आणायचा असेल तर तिथलं पोटेन्शियल आणि वर्क डन याच्यातलं रिलेशन काय आहे, सिंपल आहे का. तर वी हॅव पोटेन्शियल, त्या दोन पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे बी या ठिकाणचं पोटेन्शियल मायनस ए या ठिकाणचं पोटेन्शियल, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स येतो तिथला. ओके, ते म्हणजे काय असतं, तर वर्क डन इन मुव्हिंग चार्ज फ्रॉम ए टू बी आणि अपॉन चार्ज असतो पर युनिट चार्ज, वर्क डन पर युनिट चार्ज म्हणजेच पोटेन्शियल असतं. आणि समजा ए या ठिकाणी काहीतरी त्याचं पोटेन्शियल असेल ना पहिलं, आणि बी या ठिकाणी आलं तर त्यात पोटेन्शियल मध्ये वाढ होत असते वर्क डन केल्यामुळे. तर त्यातला डिफरन्स म्हणजे बी मायनस व्हीएस केलं पाहिजे, डिफरन्स लक्षात येते का. आणि वर्क डन फ्रॉम मुव्हिंग चार्ज ए टू बी म्हणजे वर्क डनला ए टू बी आले, पण पोटेन्शियल वजा करताना बी मायनस ए केले. कळलं का. तर इथं पोटेन्शियल असताना मी इथं ऑलरेडी चार्ज होता, तो इथं आणत असताना मला काय तर वर्क डन करावं लागतं, म्हणजे आपली एनर्जी खर्च होतो, त्याची एनर्जी वाटते, त्याचं पोटेन्शियल वाढतं म्हणजे मोठ्यातून लहान होत आहे. आणि वर्क डन इन मुव्हिंग चार्ज फ्रॉम ए टू बी म्हणजे पोटेन्शियल फ्रॉम बी, पोटेन्शियल ऑफ बी मायनस पोटेन्शियल ऑफ ए असं करावं लागतं. असं इतकं सिंपल आहे. चार्जची लिस्ट करायची राहिली, पण चार्ज किती इथं लिहितो, चार्ज किती 6 कुलोम आहे काय, 6च आहे. तेव्हा तुम्ही Q0 पण लिहू शकता, नुसतं Q पण लिहू शकता, Q0 लिहिलं चालतं. ठीक आहे, टाकूया किंमत. VB ची किंमत VA ची काढायची, VA ची किंमत 10 आहे, W किती 120 आहे. सगळं एका सिस्टीम मध्ये आहे का बघा. चार्ज 6 आहे, 6 1 6 6 2 12 म्हणजेच V इज इक्वल टू -10 इज इक्वल टू 20. ओके, therefore V इज इक्वल टू 10 प्लस -10 तिकडे गेल्यावर प्लस 10 झालं, 20 प्लस 10 झालं, म्हणजेच V इज इक्वल टू 30 व्होल्ट. इतकं सिंपल गणित आहे. लिहा चला. चला झालं का. पुढचं 8वं गणित घ्या. A wire is bent. A wire is bent in a circle of radius 10 centimeter. In a circle
of a radius 10 centimeter. Full stop. It is given a charge of 250 microcoulomb. It is given a charge of 250 microcoulomb. Which spread on it uniformly. Full stop. What is the electric potential at the center? What is the electric potential at the center? Question mark. चला सिंपल गणित आहे पण काय सांगितले बघा ए वायर इज बेंट इनटू ए सर्कल ऑफ रेडियस तर त्या सर्कलची जी रेडियस आहे सर्कलची रेडियस स्मॉल आर मानू काढतात किती दिले बरोबर रेडियस 10 सेंटीमीटर दिले आपल्याला सेंटीमीटर चालत नाही सेंटीमीटरचं लगेच 100 ने डिवाइड करून मीटर करून घेतो 0.1 मीटर आहे तर एक वायर आहे त्याची बेंड केली आहे सर्कल मध्ये पुढे काय म्हटले बघा इट इज गिवन ए चार्ज ऑफ 250 मायक्रोकुलम या वायरला 250 मायक्रोकुलम एवढा चार्ज दिलाय आणि हा जो चार्ज आहे तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालाय त्याच्यावर युनिफॉर्मली स्प्रेड होतच असतो तर इट इज गिवन ए चार्ज ऑफ 250 मायक्रोकुलम which spread on it uniformly सगळीकडे युनिफॉर्मली असा पसरला पाहिजे तर या सगळ्या चार्जमुळे याच्या सेंटरला किती इलेक्ट्रिक पोटेन्शियल निर्माण होईल हे काढायचं तर आपल्याला काय माहितीये का जर समजा याचा स्मॉल एलिमेंट घेतला आपण तो एक स्ट्रेट कंडक्टर असल्यासारखा बरोबर आहे त्याच्यापासून आर एवढ्या अंतरावर जर एखादा पॉइंट असेल तर रेडियस आरच आहे तर तिथल्या इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला माहिती मग आता हे संपूर्ण आहे असू दे की संपूर्ण चार्ज घ्यायचा टोटल प्रत्येक पॉइंट ह्या सर्कमफरन्स पासून तेवढ्याच अंतरावर आहे त्यामुळे टोटल चार्ज घेतला तर त्याच्या पोटेन्शियलचा फॉर्म्युला सोपा एकदम काय रे फॉर्म्युला त्याचा 1/4πε0 Q/r². बस इतका सिंपलच फॉर्म्युला किंवा हे सर्कल वगैरे विचार करण्यापेक्षा हा टोटल चार्ज क्यू आहे त्या चार्ज पासून हा पॉइंट जिथलं पोटेन्शियल काढायचं त्याचं अंतर किती आहे आर आहे क्यू एवढ्या चार्ज पासून आर एवढ्या अंतरावर जर पोटेन्शियल काढायचं असेल तर r² नाही बरं का नुसता आर पाहिजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढायची असेल तर r² असतं पोटेन्शियल काढायचं तर नुसता r इतका सिंपल फॉर्म्युला तो चार्ज डिस्ट्रीब्यूट झालाय काही एकाच ठिकाणी काय प्रश्न येत नाही क्यू एवढ्या चार्ज पासून आर एवढ्या अंतरावर असणाऱ्या पॉइंटचं पोटेन्शियल काढायचं असलं चार्ज फॉर्म्युला बरं रेडियस दिले म्हणजे अंतर दिले पुढे चार्ज दिलाय बघा किती दिलाय रे चार्ज क्यू अक्षराने दाखवतोय 250 मायक्रोकुलम दिलाय नाही चालत मायक्रोकुलमचं कुलम करायचं की 10⁻⁻6 ने मल्टिप्लाय करावं लागतं 10⁻⁻6 आले पुढे व्हॉट इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट द सेंटर इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायचं आहे तर काय नाही एकदम सिंपल फॉर्म्युला आहे वी हॅव V इज इक्वल टू आता तुम्हाला इथं 1/4πε0 ची किंमत दिलेली असते बरं का ते लिहायला पाहिजे किती असते 1/4πε0 ची किंमत 9 × 10⁻⁹ ते पण गणितात लिहून घ्या कंसात लिहून घ्या ते तर 1/4πε0 ची किंमत असते 9 × 10⁹ याचं युनिट सांगितलं तुम्ही तुम्हाला न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर किंवा एसआय युनिट असेल याचं तर साधा सोपा फॉर्म्युला आहे आता वी हॅव काय फॉर्म्युला आहे V इज इक्वल टू 1/4πε0 Q/r आणि मग V इज इक्वल टू किती येईल 1/4πε0 ची किंमत आहे 9 × 10⁻⁹ आणि Q/r Q आहे 250 × 10⁻⁻6 अपॉन स्मॉल r म्हणजे रेडियसच आहे 0.1 आहे 0.1 ओके देयरफॉर V इज इक्वल टू एक जर सरकवायचं छेद निघूनच जाईल
मग काय काय होईल तोपर्यंत हे 9 हे 250 आहे, त्याचा एक 0 वाढवला आहे घर सरकवल्याबद्दल, तोपर्यंत 9 आणि वजा 6 3 आले आणि हा 1 आला. आता डिनॉमिनेटर लिहायची काही गरज नाही, 9 याला पुन्हा डायरेक्ट 2 शून्य तर आधी देऊन ठेवतो. 25 9 225 ओके इंटू 10⁻³ आहे. पुढं एका जागेनंतर पॉईंट देऊया, 2.25 करूया. 1 2 इथं पॉईंट होता, 1 2 3 4 4 घातले अंक लहान केला, 4 घातले पॉवर वाढवा म्हणजे 10⁻7 होईल आणि पोटेन्शियल व्होल्ट मध्ये असतं. ओके हे आलं त्या सर्कलच्या सेंटरचं पोटेन्शियल. चला लिहा. चला झालंय सगळ्यांचं. पुढचं गणित घ्या. 2 TWO2 लिहा. 2 चार्जेस 5 into 10⁻⁻8 coulomb. 5 into 10⁻⁻8 coulomb and -3 into 10⁻⁻8 coulomb. एक चार्ज प्लस आहे, एक चार्ज मायनस आहे. and -3 into 10⁻⁻8 coulomb are located 16 centimeter apart. Are located 16 centimeter apart. Full stop. At what point? At what point कंसातल्या यस त्याला चिटकूनच, म्हणजे एक पॉइंट असेल, कदाचित पॉइंट्स असतील, पॉइंट्स अनेक वचनात, कदाचित एक असेल कदाचित अनेक असतील असं त्यांना म्हणायचं असतं ते. ऍट व्हॉट पॉइंट कंसात यस पॉइंट्स ऑन द लाईन joining the two charges, joining the two TWO2, joining the two charges is the electric potential zero, is the electric potential zero, ZERO like zero, is the electric potential zero, question mark. Take the potential at infinity to be zero. Take the potential at infinity to be zero. हा मोठं गणित आहे, लक्ष द्या जरा. काय विचारले हे तर बघा अगोदर. 2 चार्जेस आहेत, 2 चार्जेस. पहिला चार्ज आहे 5 into 10⁻⁻8 coulomb आणि दुसरा निगेटिव्ह आहे बरं का. ठीक आहे, तर मी इथं गिवन क्वांटिटी लिस्ट करण्यापूर्वी इथं चार्जेस घेतोय. हा पहिला चार्ज आहे Q1 म्हणू आपण त्याला. हा जो चार्ज आहे तो किती आहे? 5 into 10⁻⁸ आहे. 5 into 10⁻⁸ coulomb आहे. हा पुढं दुसरा एक चार्ज आहे, दुसरा चार्ज तिथे -3 into 10⁸. हा दुसरा चार्ज इथे असं गृहीत धरू आपण. हा त्याला Q2 म्हणूया. आणि हा जो चार्ज आहे तो -3 into 10⁻⁸ coulomb आहे. आता पुढे काय म्हटलंय बघा, ऍट व्हॉट पॉइंट किंवा पॉइंट्स, तसे अनेक पॉइंट पण असू शकतात. ऑन द लाईन जॉईनिंग द टू चार्जेस इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल झिरो. इलेक्ट्रिक पोटेन्शियल झिरो त्या 2 पॉइंटला जोडणाऱ्या लाईनवर असा पॉइंट कुठला असेल की जिथं पोटेन्शियल झिरो आहे. ओके, खरं तर आपण हे पाहिलंय की इलेक्ट्रिक डायपोल असेल, डायपोल बरं का, डायपोल याचा अर्थ हे चार्जेस इक्वल आणि अपोजिट लागतात. इथं प्लस असेल तर इथं मायनस लागतं. ओके, आणि ह्याचा इक्वेटोर असेल तर इक्वेटोरचं पोटेन्शियल झिरो असतं प्रत्येक पॉईंटचं. तर ह्याच्यामुळे जेवढं पॉझिटिव्ह तयार होतं तेवढं ह्याच्यामुळे निगेटिव्ह तयार होतं. नेट बेरीज झिरो येते, ह्याच्या मिड पॉईंटला पण तसंच असणार. पण हा डायपोल असेल तर हे दोन्ही चार्जेस इक्वल आणि अपोजिट असतात. इक्वल आहेत तरी नाहीये, म्हणून मध्ये कुठतर असा
या लाईनवरचाच विचारलाय. खरं तर इथं सुद्धा आला असता एखादा पॉईंट, इकडे पण आला असता, असे पॉईंट अनेक आले असते, पण आपल्याला त्या लाईनवरचा विचारला, त्या दोघांना जोडणाऱ्या लाईनवरचा विचारला. ओके बरं, तर आपण काय करूया, या इथं कुठेतरी एक मध्ये पॉइंट आहे की ज्या पॉइंटला समजा हा पॉइंट पी म्हणू, तर ज्या पॉइंटला पोटेन्शियल झिरो आहे. कसं काय, तर पॉझिटिव्ह चार्जमुळे पॉझिटिव्ह पोटेन्शियल तयार होतं, निगेटिव्ह चार्जमुळे निगेटिव्ह पोटेन्शियल तयार होतं, आणि मग असा एक पॉइंट कुठेतरी असेल की त्याची बेरीज झिरो असेल. बरोबर आहे. तर या लाईनवर कुठेतरी असा पॉइंट असण्याची शक्यता आहे. आता बघा, ह्या दोन चार्ज मधलं अंतर दिलं आपल्याला, किती दिले रे, या दोन चार्ज मधलं अंतर 16 सेंटीमीटर दिले, डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस. ओके, ते दोन चार्ज तर दिलेतच, पण डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस दिले. आता हे 16 सेंटीमीटर आहे. नक्कीच हा पॉइंट सेंटरला तर नाहीये, म्हणजे ह्याच्यापासून 8 ह्याच्यापासून 8 नाहीये का, तर हे जर दोन चार्ज इक्वल असते ना तर नक्कीच सेंटरला आला असता. कुठला चार्ज जास्त आहे त्याचा प्रभाव जास्त असणार, हा चार्ज जास्त आहे, म्हणजे हा याच्यापासून जरा लांब गेलो तरी पोटेन्शियल जास्त असणार. हा चार्ज कमी आहे, त्यामुळे समजा मिड पॉइंट घेतला तर कमी चार्जचा प्रभाव कमी असणार आणि जास्त चार्जचा प्रभाव ज्यादा असणार, जास्त पोटेन्शियल तयार होणार. तिथं तर झिरो येणार नाही, पण मग कमी जिथं आहे तिकडे सरकणार. म्हणजे निम केलं तर 8 यायला पाहिजे, पण जिकडे कमी चार्ज आहे तिकडे तो पॉइंट असणार आहे. म्हणजे निश्चित या पहिल्या चार्ज पासून 8 पेक्षा जादा अंतरावर आला पाहिजे, किंवा दुसऱ्या चार्ज पासून 8 पेक्षा कमी अंतरावर आला पाहिजे. हे एक झालं, ही एक केस आहे. दुसरं, या लाईनवर या चार्जच्या इकडं किंवा तिकडं असू शकतो पॉइंट, एखादा असू शकतो ना. इकडं असायची शक्यता नाहीये, कारण कमी चार्ज आहे त्याच्यापासून लांब जाईल तसं पोटेन्शियल फारच कमी होणार. बरोबर आहे. आणि जास्त चार्ज असणाऱ्याचा प्रभाव जास्त असणार आहे. मग या पॉइंटच्या इकडे असण्याची शक्यता आहे बघा, कारण काय याच्यामुळे तयार होणारं पोटेन्शियल निगेटिव्ह असतं, ह्याच्यामुळे असतं पॉझिटिव्ह, पण हा जास्त चार्ज आहे त्यामुळे ह्याचं पोटेन्शियल इकडे जाईल तसं कमी 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 होणार आहे. आणि जे इथं एखादा पॉइंट असा असेल की याच्यामुळे तयार होणारं पोटेन्शियल ह्याच्यामुळे तयार होणारं पोटेन्शियल झिरो असू शकतो. असे दोन पॉइंट असणार आहेत. इकडे तर नाही, पण कमी चार्ज आहे त्याच्या पलीकडे असं दोन केसेस असू शकतात. म्हणून मी इथं दोन केसेस आणि दोन वेगवेगळ्या डायग्राम काढून हे गणित घ्यायचं. तर मी इथं काय करणार आहे बघा, केस फर्स्ट हा काय घेणार आहे, तर इफ पॉइंट पी किंवा पॉइंट ऑफ झिरो पोटेन्शियल लाईज बिटवीन टू पॉइंट चार्जेस. इफ पॉइंट ऑफ झिरो पोटेन्शियल लाईज बिटवीन टू चार्जेस. आणि बघा इथं समजा ए नावाचा पॉइंट, इथला चार्ज मी Q1 च घेणार आहे. Q1 जो 8 किती दिला आहे तो चार्ज सांगा बघा, 5 × 10⁻⁻8 आहे. 5 × 10⁻⁻8 कुलम आहे. त्याला ए पॉइंट म्हणून. हा जो दुसरा आहे हा तिथला चार्ज Q2 म्हणूया, तो किती आहे, -3 × 10⁻⁸ कुलम आहे. हा बी म्हणूया. आणि ह्या दोन चार्ज मधला अंतर तर माहित आहे आपल्याला, ह्या दोन चार्ज मधला अंतर आहे 16 सेंटीमीटर. ओके, तर हा पी पॉइंट कुठेतरी असा मानूया आपण, जो पॉइंट पी आहे जिथलं पोटेन्शियल किती आहे, 0. ओके, तर तो पॉइंट एका कुठला तर चार्ज पासून काहीतरी अंतरावर, एक अंतरावर. ओके, या चार्ज पासून एक अंतरावर. मला त्यासाठी पहिल्यांदा काय करायचं, डिस्टन्स हे सेंटीमीटरचं मीटर करायचं. सेंटीमीटरचं मीटर करायचं तर तुम्हाला माहित आहे 100 ने भागावं लागतं, 0.16 मीटर येतं. तर समजा त्या पी पॉइंटचं या ए पासूनचं अंतर जर एक्स मानलं आपण, तर इकडचं अंतर किती येईल रे सांगा. अर्थातच किती येईल, तर या पूर्ण ह्याच्यातून हे वजा केलं पाहिजे, म्हणजे हे अंतर किती येणार आहे, 0.16 दोघातलं अंतर आहे. 0.16 - x असं येणार आहे. आणि टोटल अंतर किती आहे, तर टोटल अंतर आहे 0.16 मीटर. ओके, मग या चार्जचं या ठिकाणचं पोटेन्शियल आणि या चार्जमुळे या ठिकाणचं एवढ्या डिस्टन्सचं पोटेन्शियल काढता येतं. 1/4πε0 Q/r आहे. चालेल, पॉझिटिव्ह मुळे असणार पॉझिटिव्ह असतं, निगेटिव्ह मुळे असणार निगेटिव्ह असतं, आणि त्या दोघांची बेरीज 0 आली पाहिजे. ओके, हा, तर हे याप्रमाणे घ्यायचं आहे. ओके, बरं.
तर सपोज potential at point P which is at distance x. एक मिनिट, पहिला मी डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस घेतो. डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस, दोन चार्जेस मधलं अंतर आहे 16 सेंटीमीटर. त्याचं जर आपण 100 ने डिवाइड केलं तर मीटर येईल, म्हणजे 0.16 मीटर आलं. पुढं सपोज ऍट पॉइंट P पोटेन्शियली 0 विच इज ऍट डिस्टन्स x, किंवा असं म्हणूया आपण सपोज AP इज इक्वल टू x. A चं P पासूनचं अंतर x आहे. तर इफ पॉइंट ऑफ झिरो पोटेन्शियल से P म्हणून आपण कंसात इथंच, पॉइंट ऑफ झिरो पोटेन्शियल इथंच मला म्हटलं पाहिजे से P. पॉइंट ऑफ झिरो पोटेन्शियल आपण त्याला P मानूया. से P लाईज बिटवीन द टू चार्जेस. तर AP इज x असेल तर मला सांगा PB किंवा PP किती आला रे, तर 0.16 मायनस x आला. ओके. मग आता आपण काय करूया, तर त्या तिथलं P या ठिकाणचं नेट पोटेन्शियल काढूया. नाव काय करता येईल बघा, पोटेन्शियल ऍट पॉइंट P जे 0 आहे ते म्हणजे कसं असणार, तर 1/4 पाय इप्सिलॉन 0 Q1 अपॉन AB, Q1 अपॉन AP. ओके. प्लस 1/4 पाय इप्सिलॉन 0 Q2 अपॉन BP. हे तर 0 आहे, हे माहितच आहे आपल्याला. हे घेणार आहे आता 0 मी इज इक्वल टू, तर चार्ज टाका 1/4 पाय इप्सिलॉन 0 ची किंमत दिलेली असते बरं का. ती किती असते, 9 × 10⁹. चार्ज Q1 किती आहे, 5 × 10⁻⁸ आहे. 5 × 10⁻⁸ डिवायडेड बाय AP म्हणजे x आहे. AP म्हणजे x आहे. प्लस हा 9 × 10⁹. ओके. पण हा चार्ज आता मायनस आहे, त्या आठवणीने घ्यावं लागेल बरं का तुम्हाला. -3 × 10⁻⁸ डिवायडेड बाय डिस्टन्स आहे 0.16 मायनस x. तर हे निगेटिव्ह आहे, लक्षात घ्या. ओके. ह्याला घेतो इकडं. म्हणजेच काय होईल बघा, ते पूर्ण उचललं इकडं आणलं तर 9 × 10⁹ इंटू 3 × 10⁻⁸ अपॉन 0.16 मायनस x. पॉझिटिव्ह झालं ते निगेटिव्ह इकडे आल्या. आणि हे 9 × 10⁻⁹ इंटू 5 × 10⁻⁸ डिवायडेड बाय x. ओके. कोण कॅन्सल होते ते डायरेक्ट कॅन्सल करा दोन्ही बाजूचे. 9 10⁻⁹ 9 10⁻⁸ 10⁻8 एवढे सगळे कॅन्सल झाले. ओके. काय राहिले त्याला तिरकस गुणाकार करा. 3 × x राहिला, 3 × x राहिला आणि तिकडे 5 × एवढा आला, 5 × 0.16 मायनस x आला. पुढं 3x इज इक्वल टू 5 ने आत बोललं तर 16×5 80. पॉइंट नंतर 2 घालाय तर 0.80 मायनस 5x ह्याला इकडे घ्या. 3x प्लस 5x इज इक्वल टू 0.80 आले. पुढं 5 आणि 3 8, 8x इज इक्वल टू 0.80 आले. म्हणजेच x इज इक्वल टू 0.80 डिवायडेड बाय 8 आले. म्हणजेच x इज इक्वल टू 8 × 8 800 8 × 8 0 0.10 सेंटीमीटर मध्ये नाही, हे उत्तर मीटर मध्ये आलं. हे उत्तर मीटर मध्ये आलं. याचा अर्थ पहिल्या चार्ज पासून 0.10 मीटर म्हणजे 100 ने गुणलं तर 10 सेंटीमीटर एवढ्या अंतरावर तो पॉइंट असला पाहिजे झिरो पोटेन्शियलचा. पण ही झाली एक केस. मी तुम्हाला सांगितलं हा पॉइंट कदाचित इकडे पण असू शकतो, का तर हे पोटेन्शियल ज्यादा हे कमी आहे. ओके. आणि त्यामुळं बी पॉइंटच्या बियॉन्ड पण असू शकतो त्याच लाईनवर. ओके. तर ती एक केस आपल्याला विचारात घेतली पाहिजे. केस एक मिनिट इथे उत्तर लिहिलं पाहिजे. Thus, point of zero potential is at distance 0.10 meter from first charge. किंवा from charge 5 × 10⁻⁸ असं इथं उत्तर व्यवस्थित लिहिलं पाहिजे. Therefore, point of zero potential
point of zero potential must be at distance 0.10 meter from charge 5 into 10 raised to minus 8 coulomb on the line between the 2 points. Must be at distance 0.10 meter between the charges. पण ठीक आहे, एवढं फक्त लिहा कारण त्याचा उल्लेख केलेला आहे. आता केस 2 घ्यायची आपल्याला. केस 2 मध्ये काय घ्यावं लागेल? इफ पॉइंट ऑफ झिरो पोटेन्शियल, त्याला क्यू मानू आता आपण. इफ पॉइंट ऑफ झिरो पोटेन्शियल से Q lies beyond point B. Beyond point B. Point B च्या पलीकडे थोडक्यात. ओके. मग आता तिथं डायग्राम काढावी लागेल आपल्याला. बघूया की काढूया. तर हा Q1 एवढा चार्ज आहे. किती आहे तो चार्ज? 5 into 10 raised to minus 8 coulomb. ओके. हा Q2 हा चार्ज आहे. हा किती आहे? 3 मायनस आहे. मायनस 3 into 10 raised to minus 8 coulomb आहे. ओके. याच्या इकडं हा Q पॉइंट घेणार आहे. हा A पॉइंट होता, हा B पॉइंट आहे आणि हा Q पॉइंट आहे. तर दोन पॉइंट मधलं अंतर, या दोन पॉइंट चार्ज मधलं अंतर 0.16 आहे. 0.16 मीटर आहे. ओके. तर आपण आता काय करणार आहोत? हा जो क्यू पॉइंट आहे तो ए पासून x अंतरावर जाणार आहे. बरोबर. किंवा मग हे अंतर x तरी चालतंय. बी पासून x अंतरावर घेऊया. हे घेऊया अंतर x. इथनं तर माना नाही तर इथनं तर माना. मग ए चं क्यू पासूनचं अंतर किती झालं? 0.16 प्लस एक्स. नसेल तर हे टोटल एक्स मानलं तर ए पॉइंट पासून मगाशी काढले ना, आता ए पॉइंट पासून काढलेलं बरं पडेल. हेच एक्स मानू आपण. हेच काय करूया? एक्स मानूया. मग हे किती येईल मला सांगा? एक्स मधलं एवढं वजा केलं पाहिजे म्हणजे हे अंतर येईल एक्स मायनस 0.16. ओके. तर थोडक्यात फरक काय पडला? तिथं 0.16 मायनस एक्स आलं होतं, इथं एक्स मायनस 0.16 आलं. एवढंच फरक पडला. म्हणजे दोन्ही केस मध्ये ए पासूनच अंतर येईल. ओके. बघा लक्षात. तर इथं आपण क्यू मांडलेलाच आहे. आता इथं काय लिहिलं पाहिजे बघा बघायसारखं. तर सपोज किंवा ह्या अंतराला वाय मानू का मी तरी चालतंय, म्हणजे वेगवेगळे जरा सिम्बॉल येतील. वाय मान. सपोज AQ इज इक्वल टू वाय. AQ जर वाय मानला तर त्यामुळे काय येणार बघा? AQ वाय असेल तर BQ किती येईल बघा? BQ वाय मायनस 0.16 मीटर येईल. ओके. नाउ पोटेन्शियल ऍट पॉइंट Q विच इज 0 आहे. 0च पाहिजे ना आपल्याला. तर ते काय असणार? ए पासून वाय एवढ्या अंतरावर किंवा AQ एवढ्या अंतरावर तयार झालं पोटेन्शियल काढायचं. बी पासून BQ एवढ्या अंतरावर तयार झालं पोटेन्शियल काढायचं. त्या दोघांची बेरीज किती आली पाहिजे? 0 आली पाहिजे. तर निगेटिव्ह मुळे पोटेन्शियल आपोआप निगेटिव्ह असतं, तिथे ऍक्च्युअली वजाबाकीच होणार. तर इथं काय करणार आहे आपण? 1/4πε0 Q1 ते अंतर फक्त घ्यायचं असतं AQ प्लस 1/4πε0 Q2 अंतर आहे BQ. संपलं. तर हे तर पोटेन्शियल 0 दिलेलंच आहे आपल्याला. 1/4πε0 ची किंमत 10 into 10 raised to 9. Q1 ची किंमत आहे 5 into 10 raised to 9. आपण AQ आता y मानलाय प्लस 1/9 into 10 raised to 9. Q2 आहे -3 into 10 raised to 8 डिवायडेड बाय अंतर आहे y minus 0.16. पुढं हे निगेटिव्ह आहे. सगळा गठ्ठा उचला इकडे घ्या म्हणजे तो इकडे आल्यावर पॉझिटिव्ह होईल. म्हणजेच काय येईल बघा ते 1/5 into 10 raised to minus 8.
इथे 8 आहे. हा तर मायनस आहे. हा मायनस आहेत सगळे. ठीक आहे. पुढे काय आलं बघा, 1/9. 9 into 10⁻⁹ हे सगळं उचललंय मी इकडे आणले. ते 1 कसं काय लिहिले तिथं, तर हे 9 into 10⁻⁹ येते ना, 1/9 लिहिले चुकून. हा तर ते 1/4 झिरोचीच किंमत असते ती तेवढी. 9 into 10⁻⁹ हे सगळं गठ्ठा उचलला इकडे तर प्लस झाला. 3 into 10⁻⁸ डिवाइड बाय y minus 0.16 इज इक्वल टू इकडं 9 into 10⁻⁹, 5 into 10⁻⁻8 डिवाइडेड बाय y. हा कॅन्सल करा मग सारखे 9 10⁻⁹, 9 10⁻⁹, 10⁻⁻8 ला 10⁻⁻8 कॅन्सल झालं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 3 into y. हा 3 into y इज इक्वल टू 5 into एवढं, 5 into y minus 0.16 आलं. पुढं 3y इज इक्वल टू 5y minus 1685 आणि पॉईंट नंतर 2 घ्या. पुढे हे इकडे घ्या, हे इकडे घ्या. तर 0.80 इज इक्वल टू 5y minus 3y. ओके. हा देअरफॉर 5y minus 3y म्हणजे 2y आला. 2y इज इक्वल टू 0.80 म्हणजेच y इज इक्वल टू 0.80 डिवाइड बाय 2. बे के बे बे शून्य शून्य बे चो काट शून्याला शून्य म्हणजे y ची किंमत 0.40 आणि ही मीटर मध्ये आहे. म्हणजे तो पॉइंट ए या चार्ज पासून म्हणजे पहिल्या चार्ज पासून किती अंतरावर असला पाहिजे, 0.40 एवढ्या अंतरावर असला पाहिजे मीटर. ठीक आहे. उत्तर व्यवस्थित लिहावं लागेल. देअरफॉर पॉइंट ऑफ झिरो पोटेंशियल must be at distance 0.40 meter from the charge 5 into 10⁻⁻8 meter. चला लिहा पटकन. चला पुढचं एक्झाम्पल लिहा. तुम्हाला 10वा असेल, 10वंच आहे. हा झालं नाही सगळ्यांचं. एक्झाम्पल नंबर 10. A short electric dipole has dipole moment of 1 into 10⁻⁹. Dipole moment of 1 into 10⁻⁹ coulomb. 1 into 10⁻⁹ coulomb. मीटर. कुलोम्बचं सी कॅपिटल काढायचं, मीटरचं सी स्मॉल काढायचं. थोडा स्पेस द्या म्हणजे ते सेंटीमीटर वाटू नये. कुलोम्ब मीटर. फुल स्टॉप. डिटरमाइन द इलेक्ट्रिक पोटेंशियल. due to the dipole at a point distance 0.3 meter. At a point distance 0.3 meter from the center of the dipole. situated small a आकडा on the axial line. पुढे स्मॉल बी आकडा on the equatorial line. आणि स्मॉल सी आकडा
on a line making an angle of 60 degree with dipole axis, making an angle of 60 degree with the dipole axis. पहा, गणित घेण्यापूर्वी अगोदर हे सांगतो तुम्हाला की हा इलेक्ट्रिक डायपोल आहे, इथं प्लस क्यू आहे, इथं मायनस क्यू आहे. इक्वल आणि अपोजिट चार्जेस लागतात. तर ह्या दोन चार्जेस मुळे कुठेही एखादा पॉइंट असू द्या पी नावाचा, तर त्याच्या सेंटरला जोडणारा हा डायपोलचा सेंटर आहे. ओके, जोडणाऱ्या लाईन पासून आर एवढ्या अंतरावर जर एखादा पॉइंट असेल तर तिथलं इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला काढलेला आहे 1/4πε0 P cos θ अपॉन r स्क्वेअर असा फॉर्म्युला. लक्षात घ्या, पोटेन्शियलच्या फॉर्म्युल्यात नॉर्मली r असतं, पण इथं r स्क्वेअर आहे डायपोलला, ते लक्षात घ्या. P म्हणजे ह्या डायपोलची डायपोल मुवमेंट आहे, थिटा म्हणजे हा अँगल आहे. ओके, डायपोलच्या ऍक्सिस बरोबर केलेला अँगल आहे. खरं तर डायपोल इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंटची डायरेक्शन निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असते, म्हणजे हा अँगल असतो खरं तर, इकडचा नाही, त्याच्या डायरेक्शनची यांनी केलेला अँगल घ्यायचा असतो. मग आता मला सांगा, हा जर पॉइंट इक्वेटोरवर असेल तर अँगल येतो 90 आणि cos 90 0 असतो. त्यामुळे इक्वेटोरियल पॉइंटचं पोटेन्शियल 0 असतं. त्यात एक प्रश्न विचारला आपल्याला. पुढे ऍक्सिसवर असेल तर हा पॉइंट एकतर इकडे असेल नाहीतर हा पॉइंट इकडे असेल. आता इकडे असेल तर अँगल 0 येईल, cos 0 1 असतो, आणि तिकडे असेल तर अँगल 180 येईल, cos 180 -1 असतो. त्यामुळे प्लस ऑर मायनस घ्यायचं. पुस्तकात सोडवताना प्लस ऑर मायनस घेतलं नाही, ऍक्च्युअली घ्यायला पाहिजे. ऍक्सियल पॉइंट विचारला आणि परत 60 डिग्री विचारला, तर या 3 केसेस आहेत, त्याप्रमाणे 5 ची किंमत टाकायची. तर इक्वेटोरियलला डायरेक्ट 0 लिहायचं, ऍक्सियलला हे लिहायचं नाही कॉस, कारण त्याची किंमत प्लस ऑर मायनस मध्ये येते, डायरेक्ट असं लिहायचं, आणि 60 ला फक्त cos थिटाचा फॉर्म्युला लिहायचा. आता मी लिस्ट करतोय काय काय दिले बघा. शॉर्ट इलेक्ट्रिक डायपोल हॅज डायपोल मुवमेंट. हा, ही इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट मी अक्षराने दाखवतो, जी 1 × 10⁻⁻⁴ किती दिले सांगा मला. मायनस आहे का प्लस आहे? 1 × 10⁻⁻⁴ किती दिले? -9 दिले. 1 × 10⁻⁻⁹. ठीक आहे. पुढं काय दिले बघा. डिटरमाइन द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू डायपोल ऍट ए पॉइंट डिस्टन्स. डिस्टन्स किती आहे महत्वाचा आहे. डिस्टन्स 0.3 मीटर आहे. डिस्टन्स 0.3 मीटर आहे फ्रॉम द सेंटर ऑफ द डायपोल. पुढे स्मॉल ए आकडा. स्मॉल ए आकडा काय आहे? एक्सियल. तर मी व्ही एक्सियल असं लिहितो, हे काढायचं आहे. पुढे बी आकडा ऑन द इक्वेटोरियल लाईन, व्ही इक्वेटोर असं लिहितोय, आणि तिसऱ्या आकड्याला नुसता व्ही लिहितोय. ठीक आहे, 60 डिग्रीने येतो. तर विथ द डायपोल ऍक्सिस. पहा, एकदम सिंपल असं फॉर्म्युले, बाकीचं काहीच नाही. आतापर्यंत नुसत्या सिंगल चार्जमुळे पोटेन्शियल काढला, आता डायपोल मुळे असणार आहे. तर ए आकडा सोडवतोय. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट अन ऍक्सियल पॉइंट. हा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट अन इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू डायपोल, हे महत्वाचं आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू डायपोल ऍट अन ऍक्सियल पॉइंट इज गिवन बाय, हा, व्ही एक्सियल असं लिहितोयच मी. लिहिताना मी तुम्हाला सांगितलं प्लस ऑर मायनस लिहिलं पाहिजे. 1/4πε0 P/r² आहे बघा. हा, पुढं फॉर्म्युले तर सगळे परफेक्ट पाठ पाहिजे बघा, नाहीतर काय उपयोगच नाही. ओके, म्हणून V इज इक्वल टू काय आलं? व्ही एक्सियल. हा, व्ही एक्सियल प्लस ऑर मायनस 1/4πε0 ची किंमत खरं तर दिलेली असते, ती 10⁻⁻⁹ आहे. हा, पुढं डायपोल मुवमेंट आहे 1 × 10⁻⁻⁹ डिवायडेड बाय r². r आहे 0.3, त्याचा आहे स्क्वेअर. हा, म्हणजेच हे किती आलं बघा, व्ही एक्सियल. हा, तर प्लस ऑर मायनस 9 × 10⁻⁹ आणि -9 गेलेच ते. हा,
इंटू 1च राहिलं ते, आणि हे 3चा वर्ग 9 आला, पण पॉईंट नंतर 2 घरं येणार, म्हणजे 0.09 येणार. 2 घरं पुढे सरकवा, 2 घरं पुढे सरकवली ती 900 होईल, 9 येईल, 9 1 9, 9 1 9 0 0. म्हणजे ऍक्सियल पॉइंटचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल तो आता पॉझिटिव्ह चार्जच्या जवळ असेल तर पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह चार्जच्या तिकडे असेल तर निगेटिव्ह असेल. याप्रमाणे ते पोटेन्शियल येतं, आणि हे पोटेन्शियल व्होल्ट मध्ये असतं, नेहमी लक्षात ठेवा. व्ही ऍक्सियल 100 व्होल्ट आलं प्लस ऑर मायनस. पुढे बी आकडा विचारला इक्वेटर. हा, तर इक्वेटोरियल पॉइंटला पोटेन्शियल काय असतं? 0 असतं. तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट एन इक्वेटोरियल पॉइंट इज ड्यू टू डायपोल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू डायपोल at an equatorial point is 0, आणि त्यामुळे V इक्वेटर 0 असलं तरी व्होल्ट लिहित जावं, युनिट उकल राहिलं म्हणायला नको. हा, आता सी आकडा नाव. हा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल at any point due to dipole. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू डायपोल असेल, ड्यू टू डायपोल at any point is given by V is equal to 1/4 pi epsilon 0 P cos theta upon R square. म्हणजे V is equal to 9 into 10 raised to 9. P ची किंमत आहे 1 into 10 raised to -9 cos 60 degree divided by R ची किंमत 0.3 चा स्क्वेअर आहे. म्हणजेच V is equal to 10 raised to +9 आणि -9 जाणार आहे ते, म्हणजे 1 येणार आहे. ऍक्च्युअली रेसिप्रोकल आहे ते. cos 60 लॉग टेबल मध्ये बघायचं असेल, cos 60 खरं तर हाफ असतो. लॉग टेबल मध्ये जर बघितलं तर 0.5000 सापडणार. बघा तुम्ही वाटले पुढं इथं 0.3 चा स्क्वेअर आहे, तर 0.09. पुढं 2 घरं सरकवायची, 2 घरं सरकवली तर ह्याची 2 सरकवूया, तर 50 होईल. 50 डिवायडेड बाय 9 991 म्हणजे पोटेन्शियल आले 50 व्होल्ट, आणि हे पॉझिटिव्ह चालू. बघा लक्षात. चला लिहा.